देवेंद्र फडणवीसांनी फक्त 8 दिवस उपोषण करून दाखवावे. मनोज जरांगे पाटील कालपासून 2 दिवसाच्या परभणी दौऱ्यावर होते. काल मानवतानी तर आज सकाळी पोखर्णी, लिमला, परभणी आणि झिरो फाटा या 5 ठिकाणी त्यांनी संवाद बैठका घेतल्या आहेत. यावेळी परभणीतील संवाद बैठकीत बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी फक्त 8 दिवस उपोषण करून दाखवावे, तसेच तुमचे पोट कमी होईल मी त्या परिस्थितीत बोललेलं दिसलं. मात्र आमच्या आया बहिणींवर हल्ला करताना त्यांना काही वाटले नाही का असा सवाल करत फडणवीस यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला त्यांना बढती दिली हे त्यांचे न्याय असल्याचे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर समाजाचा खूप विश्वास होता, मात्र वेळ देऊन त्यांनीही तो विश्वास आता गमावलाय असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. अन्याय म्हणल्यावर ही कुठली पद्धत आहे तुमची? ही कोणती पद्धत आहे राज्य चालवण्याची? मी मरेपर्यंत माझ्या समाजाच्या बाजूला राहणार, तुमच्या कधीच बाजूला येऊन मी बोलू शकत. त्याच्यात गिरीश महाजन म्हणतो त्याच्या लय लाड केले आम्ही मय तो म्हणतो लय लाड काय लाड केले तो काय कॉफी पाहिजे मला काच पाण्यातून गड बोलू थोडं आपलं काय नाही लागतो मायातून तो बघ ना आता बळ वाजवते तर ते जामनेर सरकारमध्ये तो असं सगळे मराठ्या मला भेटायला लागले जातात. ते म्हणतात तुम्हाला शेवटी मराठा हो ते म्हणतात शेवटी मराठा तुम्हाला बोलायला आमच्या काळाला लागलं आम्हाला आरक्षण हे सगळं तरी आम्ही तुमच्या बाजूला होणार बघूच म्हणले 34% मराठा आहे तिथे कोणी तो काय जमत टाकायचा होईल का म्हणता तो मग तुला लाड दिले काय लाड दिले तो का पाळणा टाकला मला बसायला उलट तुझा अंतराळी राहिला आमच्या फुकटच्या आतून गेला आमचा 20 रुपयाच्या पाण्याच्या बाटली पिऊन गेला आमचा 20 रुपये लय महत्वाचे कारण आम्ही घामाचे पैसे आमचे दे तुझा हरामीचे पैसे नाही आमचे तू कशाला माहिती लागतो काय लागते तो खाल्लेले पोहे आता लँड निघले नसते आमच्या अंतराळीतले माझ्या लाड करायला मी काय केली एकदा मंत्र लागत नाही बैठकाला मी माझा समाज बैठकाला पाठवतो पण मी जात नाही. मी अंतराळीतच बसवली तो काय लाड केले पाहिजे उलट सांगतो तुम्हाला शिंदे साहेबांचा सन्मान मराठीने 6 महिने करा 1-2 दिवस नाही काय होतं हे जर बघायचं असलं तर 8 दिवस माझ्या शेजारी उपोषण करा मग तुम्हाला कळलं उपोषण म्हणजे काय हवा कुंकून बाहेर गेली मग तुम्हाला ध्यानात येईल कोणत्या बाजूला हवा बाहेर फेकी ते कुंकून आत घ्यायची मेळ सुद्धा लागणार नाही तुम्हाला आणि तुमची फेरी कवाची मागं गेली मेळ वेळेला लागणार तुम्हाला योगा करायची गरजच नाही वजन कमी करायचं आवश्यक माझ्याजवळ तुम्ही इकडे माझ्या शेजारी बसा तुम्हाला उठत द्यावं लागलं पाहिजे बाजावर तुम्हाला उपोषणाची किंमत नाही करायची बोललो का नाही बोललो मला माहित नाही म्हणे आई बहिणीवरून बोलला